तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी आणि तुमच्यासाठी बघा एक पैसे कमवण्याची चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करून तुम्ही आता पैसे सुद्धा कमवू शकता। ते कसे करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण बघा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा सांगणार आहे। तुम्ही जर तो मुद्दा पाहिला नाही किंवा ऐकला नाही तर तुमच्याकडून मोठी चूक होऊ शकते आणि तुमची ई-के-वाय-सी करण्याचे पैसे कमवण्याचा जो काही विषय आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघा, भरपूर लाडक्या बहिणींना म्हणजे 2,50,00,000 लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे। कोणत्याही महिन्याचे पैसे आले असेल किंवा नसेल आले तरी ई-के-वाय-सी त्यांना करावीच लागणार आहे। पण बघा, शहर भागातील आणि ग्रामीण भागातील काही महिला अशा आहे की त्यांना ई-के-वाय-सी करता येत नाही किंवा त्यांना समजत नाही। त्यांच्याकडे स्मार्टफोन असून सुद्धा त्यांना त्यांच्या कुटुंबातील लोकांना ई-के-वाय-सी करण्याची प्रोसेस समजत नाही। समजत असेल तरी पण त्यांना ई-के-वाय-सी करता येत असेल तरी पण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नसते की आपली ई-के-वाय-सी पूर्ण होईल की नाही, आपल्याकडून ई-के-वाय-सी होईल की नाही, आपल्याकडून काही चुकी तर होणार नाही। त्यामुळे भरपूर अशा लाडक्या बहिणी आहे की त्यांची ई-के-वाय-सी झालेली नाही। दुसरं ऑप्शन आहे की आधार केंद्र, सेतू केंद्र या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गर्दी दिसून येणार नाही, कारण दिवसा वेबसाईट बंद असते। त्यामुळे आधार केंद्र, सेतू केंद्र या ठिकाणी सुद्धा लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी मार्ग नाही। दिवसा वेबसाईट बंद असल्यामुळे रात्री आधार केंद्र, सेतू केंद्र बंद असतात, दिवसा वेबसाईट बंद असते। मग त्यामुळे त्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे की मोबाईलवर घरीच ई-के-वाय-सी करणे। आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर दुसऱ्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करून 50 ते 100 रुपये प्रति ई-के-वाय-सी साठी घेऊ शकता, त्यांच्याकडून चार्ज करू शकता। आणि ई-के-वाय-सी करणे एकदम सोपं आहे। तुम्हाला माहित आहे, लाडकी बहीण योजना वेबसाईटवर लिंकवर क्लिक करायचं, लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, ओटीपी पाठवला, ओटीपी सबमिट केला, त्यानंतर पती वडिलांचा आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला, ओटीपी पाठवला, ओटीपी सबमिट केला, जाती प्रवर्ग निवडला, होय किंवा नाही हे ऑप्शन सविस्तर निवडलं। तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल कोणत्या ठिकाणी काय निवडायचं, कोणत्या ठिकाणी नाही निवडायचं, कोणत्या ठिकाणी होय निवडायचं। तो व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या, आपल्या चॅनलवर सुद्धा व्यवस्थित व्हिडिओ टाकलेले आहे। त्यानंतर पूर्ण प्रोसेस केल्यावर सबमिट करा, लगेच 2 मिनिटांमध्ये ई-के-वाय-सी पूर्ण होऊन जाईल। जेवढा टाइम तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला लागला नाही त्यापेक्षा कमी वेळामध्ये तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट होऊन जाईल। त्यासाठी तुम्ही फक्त 50 रुपये किंवा 100 रुपये त्या बहिणींकडून चार्ज करू शकता आणि पैसे कमवण्याचं एक बेस्ट ऑप्शन आहे। आता तुम्ही म्हणाल की दिवसा वेबसाईट चालत नाही, तर दिवसा ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रयत्न करू नका किंवा टाइम वेस्ट करू नका। रात्रीच्या वेळेला रात्री 2-3 वाजेपासून तर सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत ई-के-वाय-सीची वेबसाईट चालत असते। थोडा प्रॉब्लेम येतो, 1-2 वेळा प्रयत्न करावा लागेल, थोडा प्रॉब्लेम येतो, पण ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट होत आहे। भरपूर बहिणींची ई-के-वाय-सी या ठिकाणी सक्सेसफुल सबमिट होत आहे रात्री 3 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत। त्यामुळे तुम्ही जर लेडीज असेल, महिला असेल, तर तुमच्यासोबत महिला रात्रीच्या वेळेला ई-के-वाय-सी करण्यासाठी रिलेट करू शकता। तुम्ही त्यांच्याकडे जाऊन किंवा त्यांना तुमच्याकडे बोलून ई-के-वाय-सी करून घेऊ शकता। जर लेडीज असेल किंवा जर मार्ग तुम्हाला असेल की रात्रीच्या वेळेस त्या बहिणींची आपण ई-के-वाय-सी करून देऊ शकतो, कॉल करून ओटीपी मागू शकतो किंवा त्या आधार कार्ड वगैरे जे काही तुमच्यासोबत रिलेट होत असेल तर ई-के-वाय-सी रात्रीच्या वेळेस तुम्ही करून देऊ शकता आणि पैसे कमवू शकता। अशा प्रकारे भरपूर बहिणी दुसऱ्या बहिणींची ई-के-वाय-सी करून देऊन पैसे कमवत आहे, कारण एका मोबाईलवरून कितीही बहिणींची ई-के-वाय-सी करता येते, त्यामध्ये काही बंधन नाही। तुम्ही 500 बहिणींची ई-के-वाय-सी करा, 1000 बहिणींची ई-के-वाय-सी करा, काहीच प्रॉब्लेम होणार नाही। फक्त वेबसाईट ओपन करायची, आधार क्रमांक टाकायचा, ओटीपी टाकायचा आणि ई-के-वाय-सी सबमिट करायची। तर बघा, आता ई-के-वाय-सी तर तुम्ही दुसऱ्या बहिणींची करू शकता। तर बघा, यामध्ये व्हिडिओच्या आधी सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की एक प्रॉब्लेम आहे, त्या बहिणींना सर्वात आधी सांगून द्यायचं की ही ई-के-वाय-सी झाल्यानंतर तुमच्या अर्जाची चौकशी सुद्धा होणार आहे। तुमच्या पतीच्या आणि तुमच्या वडिलांच्या आधार कार्डवरून तुमच्या अर्जाची चौकशी होऊ शकते आणि त्या चौकशीमुळे तुमचा अर्ज अपात्र किंवा पात्र या ठिकाणी होऊ शकतो। तुमचा अर्ज पात्र किंवा अपात्र या ठिकाणी होऊ शकतो असं त्या बहिणींना आधीच सांगून द्यायचं। मग हे ई-के-वाय-सी केल्यानंतर आम्ही जिम्मेदार राहणार नाही, त्यासाठी हे सुद्धा तुम्हाला क्लिअर करायचं आहे। मग ई-के-वाय-सी केल्यानंतर तुम्हाला जर चौकशीमध्ये जर तुमचा अर्ज अपात्र झाला तर आम्ही त्यासाठी जबाबदार राहणार नाही, हे तुम्हाला क्लिअर सांगायचं आहे। तुमचं काम आहे फक्त ई-के-वाय-सी करून देणे। त्यानंतर शासनाकडून जर त्या बहिणीचा अर्ज अपात्र करण्यात आला तर तुम्ही त्यासाठी जिम्मेदार राहणार नाही, असं त्यांना क्लिअर सांगायचं आहे। त्यामुळे बघा, आता अशा पद्धतीने तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता। ई-के-वाय-सी करा, 50-100 रुपये त्या लाडक्या बहिणींकडून चार्ज करा आणि त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण करून द्या, म्हणजे त्यांना सुद्धा त्यांचा समोरचा लाभ सुरू राहतील। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।